जय श्री कृष्णा, राधे राधे, शुभ सकाळ सर्वांना। तर आता आम्ही निघणार आहे 12 ज्योतिर्लिंगपैकी नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी। तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्व दाखवू। चला भेटू। पार्वती पते हर हर महादेव। तर आता आम्ही आले 12 ज्योतिर्लिंगपैकी नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी। तुम्ही बघू शकता। जय श्री महाकाल महादेवाय ते नमः। महाकाल सद्भाव। हर हर महादेव। अखेर नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं, मनाला जे सुख भेटलं ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यावर बोलू नका। तुम्हाला अजून दाखवतो आम्ही कुठे कुठे जाणार अजून। आलो आहे गोपी तलावच्या इथे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवू व्हिडिओमध्ये काय आहे ते। हेच ते गोपी तलाव आहे जे श्रीकृष्णाच्या गोपी आणि लास्ट लीला इथेच रचली होती आणि त्यांचं शरीराचं त्याग इथेच केलं होतं आणि त्यांचा अंत इथेच झाला होता। तुम्ही बघू शकता हे गोपी तलाव, जिथे इकडून चंदन निघला जातो। तुम्ही बघू शकता बघा, चंदन वगैरे इकडून निघला जातो तलावमधून। चला बाय। तर आता आम्ही आलो आहे भेट द्वारका। इथे श्रीकृष्ण आणि सुदामाची शेवटची भेट झाली होती। तुम्ही बघू शकता, या तुम्हाला मी दाखवतो। तर आम्ही आलो आहे आता भेट द्वारकाच्या इकडे आलो होतो, पण तिकडे आम्हाला जायला भेटलं नाही कारण दर्शनचा दरवाजा बंद झाला होता। तर आता आम्ही आलो सोन्याची द्वारका। या तुम्हाला मी दाखवतो। आता आम्ही आले माता रुक्मिणी टेम्पल, ज्यांचं मंदिर इथे स्थापन केलं गेलं आहे, ज्यांना शाप दिले गेले होते दुर्वा ऋषींनी, जेणेकरून द्वारकाधीश आणि माता रुक्मिणींनी न विचारता त्यांचं पाणी पिलं होते। म्हणून त्यांनी शाप दिलं होतं की ज्यांचं जे द्वारकाधीशचं जे पण पाणी असेल ते खारं असेल, कायम तुमच्या राज्यामध्ये पाणी खारं असेल। चला दर्शन घेऊया आपण। राधे राधे, राधे राधे। इथे रुक्मिणी मंदिरमध्ये पितृपूजासाठी पाणी जलदान केलं जातं। तुम्ही बघू शकता, इकडे पाणी पिलं जातं। तर फायनली आमचं दर्शन खूप चांगलं झालं आहे। सर्वांना दर्शन चांगल्याप्रमाणे भेटलं आहे। आता आम्ही प्रसाद वगैरे पण घेतला आहे। तर आता आम्ही रूमवर पोचत आहे। तुम्हाला आम्ही दाखवू आता आजचा ब्लॉगचा एंड। ओके, तर तुम्ही बघू शकता आता आम्ही रूमवर आहे। सर्वांनी
जेवण वगैरे करून आता सर्वजण झोपत आहे. तर आमचं नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन खूप प्रमाणे चांगलं झालं गेलं आहे आणि कालचं द्वारकाधीशचं पण दर्शन खूप छान झालं आहे. आणि आजचा ब्लॉग जो सेकंड पार्ट इथंच आम्ही समाप्त करत आहे. चला भेटू, कारण आमची उद्याची मॉर्निंगची ट्रेन असेल तर आम्ही इथेच ब्लॉग आमचा संपवत आहे. चला भेटूया. जय श्री कृष्ण. जय श्री महाकाल.